तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डीटी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। आजचा हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण आज आपण मराठी व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दसंपत्ती आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दसंपत्ती म्हणजे नेमकं काय आणि यावर कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतात, ही संपूर्ण संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये शब्दसंपत्ती ह्या घटकावरती जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्दसंपत्ती। तर बघा, शब्दसंपत्तीवरती तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न हे पाहायला मिळतात। तर बघा, प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला आ क्रमांकाचा जो उपप्रश्न असतो हा प्रश्न तुम्हाला भाषिक कृतीवरती आधारित असतो। या प्रश्नामध्ये तुमचा पहिलाच उपप्रश्न तुम्हाला शब्दसंपत्तीवरती विचारला जातो। तर बघा, हा प्रश्न एकूण 4 गुणांसाठी असतो। थोडक्यात सांगायचं झालं तर शब्दसंपत्ती हा घटक तुम्हाला 4 गुणांसाठी अभ्यासायचा असणार आहे। आता बघा, शब्दसंपत्ती म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात ते आता आपण बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्दसंपत्ती यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी प्रश्न हा विचारला जातो। या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 उपप्रश्न विचारले जातात। प्रत्येक उपप्रश्नाला तुम्हाला 1 गुण दिलेला असतो। असा एकूण 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। आता बघा, ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वचन बदला किंवा ओळखा आणि त्यानंतर दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्द तयार करा, हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तर बघा, ह्या 5 प्रश्न प्रकारापैकी कुठले तरी 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शब्दसंपत्ती या प्रश्न प्रकारामध्ये पाहायला मिळतात। आता बघा, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असतील, हे तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पाठांच्या आधारावरती विचारले जातात। तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळत नाही। त्यामुळे बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना त्यामध्ये कोणते समानार्थी शब्द आहेत, कोणते विरुद्धार्थी शब्द आहेत, हे शब्द तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत। त्यानंतर बघा, वचन बदला किंवा वचन ओळखा हा प्रश्न अगदी सोपा असतो। अगदी इझिली तुम्हाला 1 गुण ह्या प्रश्न प्रकारामध्ये मिळतो। त्यानंतर बघा, तुम्हाला आणखी एक प्रश्न प्रकार विचारला जातो। यामध्ये तुम्हाला एक शब्द दिला असतो, त्या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे असतात। तर बघा, हा देखील प्रश्न खूप सोपा असतो। थोडक्यात सांगायचं झालं तर शब्दसंपत्ती ह्या प्रश्न प्रकारातील तुमचे 4 गुण हे तुमच्या हक्काचे असतात। त्यामुळे ह्या प्रश्न प्रकारा अभ्यासताना तुम्हाला समानार्थी शब्द कोणते, विरुद्धार्थी शब्द कोणते आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे शब्द तुम्हाला अभ्यासायचे असतील। आता बघा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मागील वर्षी जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न आपण आता सोडवणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2022च्या परीक्षेमध्ये शब्दसंपत्तीवरती कशा पद्धतीचे प्रश्न होते ते आता आपण सोडूया। तर बघा, तुम्हाला शब्दसंपत्ती या प्रश्न प्रकारामध्ये पहिला प्रश्न होता, यामध्ये खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा। तर हा तुम्हाला प्रश्न विचारला होता। यामध्ये बघा, पहिला उपप्रश्न होता दुसऱ्यावर अवलंबून असलेला, याला आपण परावलंबी असं म्हणतो। त्यानंतर दुसरा उपप्रश्न होता दररोज प्रसिद्ध होणारे, याला आपण दैनिक असं म्हणतो। हा प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता। तर बघा, किती सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो। त्यानंतर बघा, शब्दसंपत्तीमध्ये दुसरा प्रश्न होता खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा। तर बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये अगदी सोपे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे विचारले जातात। यामध्ये बघा, पहिला उपप्रश्न होता पृथ्वी। तर बघा, पृथ्वी ह्या शब्दाला समानार्थी शब्द कोणीही सांगू शकतं। तर बघा, धरती, माता आणि धरिणी असं तुम्ही कुठलाही एक समानार्थी शब्द हा लिहू शकतात। त्यानंतर नभ, नभ म्हणजे आकाश, गगन, यासाठी समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे होते। तर बघा, हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता। त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न होता खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। यामध्ये बघा, पहिला प्रश्न होता तुम्हाला सुरुवात, सुरुवात या शब्दाला विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचा होता। सुरुवात ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो शेवट। त्यानंतर दुसरा उपप्रश्न होता सोय, सोय ह्या शब्दाला गैरसोय हा तुमचा विरुद्धार्थी शब्द आहे। तर बघा, हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता। यानंतर बघा, शब्दसंपत्तीमध्ये चौथा प्रश्न होता, यामध्ये खालील शब्दातील अक्षरांचा वापर करून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा। तर बघा, शब्द तुम्हाला दिला होता राखणदार। तर बघा, राखणदार ह्या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे होते। तुम्ही राखण, दार, रण आणि राख असे शब्द तयार करू शकतात। तर बघा, हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता। तर बघा, 2022च्या परीक्षेमध्ये शब्दसंपत्तीवरती 4 गुणासाठी किती सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले गेले होते। तर बघा, असेच प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेत पाहायला मिळणार आहेत। यानंतर बघा, 2023च्या परीक्षेमध्ये शब्दसंपत्तीवरती जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते आता आपण सोडूया। तर बघा, पहिला प्रश्न होता समानार्थी शब्द लिहा। यामध्ये पहिला उपप्रश्न होता डोळा, डोळे या शब्दाला समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा होता।
डोळा या शब्दाला नयन, नेत्र असे समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर बघा दुसरा होता वृक्ष. वृक्ष या शब्दाला तुम्ही झाड हा तुम्ही समानार्थी शब्द लिहू शकतात. तर बघा हा प्रश्न देखील तुम्हाला 1 गुणासाठी होता. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न होता खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर बघा पहिला प्रश्न होता वास्तव. तर वास्तव या शब्दाला विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचा होता. तर तुम्ही काल्पनिक असा लिहू शकतात. त्यानंतर दुसरा शब्द होता सोय. सोय ह्या शब्दाला गैरसोय हा तुमचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता. यानंतर बघा तिसरा प्रश्न होता खालील शब्दांचे वचन ओळखा. बरेचसे विद्यार्थी ह्या प्रश्न प्रकारामध्ये गोंधळ करतात. जिथं वचन ओळखा असा प्रश्न असतो त्या ठिकाणी वचन बदला हा प्रश्न ते सॉल्व्ह करतात आणि जिथं वचन बदला हा प्रश्न असतो तिथं वचन ओळखा हा प्रश्न सॉल्व्ह करतात. त्यासाठी ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची की तुम्हाला वचन बदलायला सांगितलेले किंवा वचन ओळखायला सांगितलेले. यामध्ये बघा तुम्हाला वचन ओळखायचे म्हणजे एक वचनी आहे का अनेक वचनी ते तुम्हाला ओळखायचं असणार आहे. तर बघा पहिला शब्द होतो वह्या. या शब्दाला अनेक वचनामध्ये हा तुमचा शब्द असणार आहे. त्यानंतर मुलगा हा देखील शब्द तुमचा एक वचन असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने 1 गुणासाठी वचन ओळखा यावरती प्रश्न तुम्हाला विचारला होता. यानंतर बघा शब्द संपत्तीमधला चौथा प्रश्न खालील शब्दातील अक्षरांचा वापर करून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. यामध्ये तुम्हाला विचारसरणी हा शब्द दिला होता. या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे होते. तर बघा चार, विचार, सर आणि रस असे शब्द तुम्ही तयार करू शकतात. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2023च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला होता. तर बघा किती सोपा प्रश्न 4 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला होता. यानंतर बघा 2024च्या परीक्षेमध्ये शब्दसंपत्तीवरती जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न आता आपण सोडूया. आता बघा तुम्हाला पहिला प्रश्न होता खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द होता मार्ग. मार्ग ह्या शब्दाला तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचा होता. तुम्ही रस्ता किंवा वाट लिहू शकतात. त्यानंतर दुसरा समानार्थी शब्द होता जल. जल ह्या शब्दाला तुम्ही पाणी हा समानार्थी शब्द लिहू शकतात. तर बघा किती सोपा प्रश्न होता. हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न होता खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये सुपीक या शब्दाला नापीक हा तुमचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर ज्ञानी ह्या शब्दाला अज्ञानी हा तुमचा विरुद्धार्थी शब्द आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न होता खालील शब्दांचे वचन बदला. आता बघा ह्या ठिकाणी वचन बदला असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. यामध्ये बघा पहिला शब्द होता भिंती. भिंती हा शब्द अनेक वचनामध्ये एक वचनामध्ये आपण भिंत असं म्हणतो. तर वचन बदला ह्या शब्दामध्ये भिंत हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर दुसरा शब्द होता रस्ता. तर बघा एक रस्ता आणि अनेक रस्ते. तर यासाठी तुम्हाला रस्ते हा शब्द तुम्हाला लिहायचा होता. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता. त्यानंतर बघा चौथा प्रश्न यामध्ये खालील शब्दातील अक्षरांचा वापर करून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर बघा यामध्ये रखवालदार हा तुमचा शब्द दिला होता. यामध्ये तुम्ही दार, खा, वार आणि दाखल असे शब्द तुम्ही तयार करू शकतात. तुम्हाला कुठलेही 2 शब्द हे तयार करायचे असतात. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2024च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर बघा किती सोपे प्रश्न तुम्हाला शब्द संपत्तीवरती विचारले जातात. यानंतर बघा 2025च्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न आता आपण सोडूया. तर बघा तुम्हाला पहिला प्रश्न होता खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. यामध्ये पहिला प्रश्न होता इतरांना मार्ग दाखवणारा. याला आपण मार्गदर्शक असं म्हणतो. त्यानंतर बघा दुसरा होता वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे. याला आपण वार्षिक असं म्हणतो. तर बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द यासाठी तुम्हाला पाठाखालील जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तुम्हाला स्वाध्यायाच्या बाहेरचे प्रश्न परीक्षेत विचारले जात नाही. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी होता. यानंतर बघा दुसरा प्रश्न होता खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. यामध्ये तुम्हाला आई हा तुमचा हा शब्द दिला होता. यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे होते. तर बघा माता आणि जननी. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी विचारला होता. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न होता खालील शब्दांचे वचन ओळखा. यामध्ये पहिला शब्द होता नदी. नदी हा शब्द एक वचनामध्ये आहे. त्यानंतर बघा दुसरा शब्द होतो गोट्या. तर हा शब्द अनेक वचनामध्ये असणार आहे. त्यानंतर बघा चौथा प्रश्न शब्द संपत्तीवरचा. यामध्ये देखील तुम्हाला खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. तर बघा दुकानदार हा तुमचा शब्द होता. यामध्ये तुम्ही कान, नर, दार आणि दुकान असे शब्द तुम्ही तयार करू शकतात. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये शब्द संपत्तीवरती विचारला होता. तर बघा हा देखील प्रश्न 4 गुणांसाठी किती सोपा प्रश्न होता. तर बघा अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारले जातील. आता बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्द संपत्ती हा संपूर्ण घटक अभ्यासला. कशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर 2022, 2023, 2024 आणि 25च्या परीक्षेमध्ये शब्द संपत्तीवरती जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले. आता बघा ह्या घटकासाठी अभ्यास करताना
तुम्हाला फक्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे तुम्हाला अभ्यासायचे असतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्द संपत्ती ही संपूर्ण संकल्पना समजून घेतली. त्याचबरोबर मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते प्रश्न देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.